एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत बैठक आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे मात्र सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत। एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत। महाशिवरात्रीच्या निमित्ताने कुणकेश्वरात महादेवाचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर आंगणेवाडी येथे जाऊन भराडी देवीचं दर्शन घेणार आहेत। त्यानंतर आंगणेवाडी येथे जाऊन भराडी देवीचं सुद्धा दर्शन घेतलं जाणार आहे। एकीकडे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महत्त्वाची बैठक कुंभमेळ्यासंदर्भात होत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडी येथे जाऊन भराडी देवीचं दर्शन सुद्धा ते घेणार। दोन महत्त्वाच्या आजच्या घडामोडी, एकीकडे मुंबईत कुंभमेळ्याबाबतची महत्त्वाची बैठक असताना दुसरीकडे मात्र शिंदे हे सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर आहेत। संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडलेत। पंकज, एकीकडे आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात कुंभमेळ्यासंदर्भात महत्त्वाची बैठक होते, तर ही बैठक सुरू असताना दुसरीकडे मात्र शिंदे हे सिंधुदुर्ग दौऱ्यावरती आहेत। काय अपडेट? आज महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या निमित्तानं कोकणातील कुणकेश्वर हे शंकराचं देवस्थान आहे आणि त्या कुणकेश्वर दर्शनासाठी ते तिकडे जाणार आहेत आणि त्यासोबतच भराडी देवीचं सुद्धा आंगणेवाडीला जाऊन दर्शन घेणार आहेत। आज सिंहस्थ कुंभमेळ्या संदर्भातली मुंबईमध्ये बैठक आहे, मात्र त्याच दिवशी एकनाथ शिंदे हे कोकणात जाऊन देवदर्शनासाठी कोकणामध्ये जे आहे ते जाणार आहेत। त्यामुळे ही बैठक सुरू असताना एकनाथ शिंदे हे मुंबईत नसतील। सिंहस्थ कुंभमेळा ही 2027ला एक सगळ्यात मोठी जी इव्हेंट आहे ती असणार आहे। ती कुंभमेळा देशभरातनं करोडो लोक त्या कुंभमेळ्याला आणि त्याच्यात प्लॅनिंग करण्याची संपूर्ण महत्त्वाची जबाबदारी किंवा महत्त्वाची भूमिका त्यात गिरीश महाजन यांची आहे। त्यांनी बैठक बोलवली आहे। खरं तर हे महत्त्वाचं याच्यासाठी आहे की नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरनं शिंदेची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये प्रचंड जे कुठेतरी ताणला गेलेला आहे वाद, आणि असं असताना एकनाथ शिंदे उपस्थित नाही आहेत। भले ते देवदर्शनासाठी जरी जात असले तरी त्यांची अनुपस्थिती जी आहे ती जाणवण्यासारखी आहे। नक्कीच पंकज, खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल।